मंडळी, सध्या मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वार पलटवार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनावर राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले, ज्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांवर पलटवार केलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा उपोषण आंदोलनं केली. यावेळी तर त्यांनी लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला. पण मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे आंदोलन वाशेतच संपवण्यात यश आलं. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकमेकांना पेढे भरवत आणि गुलाल लावत त्यांनी विजय उत्सव साजरा केला. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण करणार असल्याची घोषणा केली. 10 फेब्रुवारीपासून ते पुन्हा उपोषण करणार आहेत. यावरच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. नाशिक येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण याबाबत त्यांची रोखठोक भूमिका मांडली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की नवी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली आणि मराठा मोर्चेकरी विजय उत्सव साजरा करू लागले. पण विजय काय मिळाला हे लोकांना कळले पाहिजे. जे सामान्य मराठा बांधव भगिनी मुंबईत आले होते त्यांना तरी काय निर्णय झाला हे कळलं का? जर तेव्हा आनंद व्यक्त केला होता तर आता परत उपोषणाची वेळ का आली, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. तसंच यापुढे राज ठाकरे असंही म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली तेव्हा आंदोलकांसमोरच मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. जरांगे पाटील यांची मागणी झटक्यात पूर्ण होणार नाही, हा तांत्रिक आणि कायद्याचा मुद्दा आहे. अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही आणि केंद्र सरकारला यावर निर्णय घ्यायचा असेल तर सर्व राज्यांचे मत जाणून घ्यावे लागेल, कारण प्रत्येक राज्यात हीच परिस्थिती आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावे लागेल, विशेष अधिवेशन बोलावे लागेल, असंही राज ठाकरे म्हणाले. यानंतर मनोज जरांगे पाटील हे फसले की फसवले गेले असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर राज ठाकरे म्हणाले की मी एखादी गोष्ट बोललो की ती सुरुवातीला कडवट वाटते, पण तीच गोष्ट सत्य असते. या आंदोलनाला आतून बाहेरून कोणाचा पाठिंबा आहे हे सर्वांना माहीत आहे. केवळ ती गोष्ट उघड बोलता येत नाही. मराठा समाजातील बांधवांनी याचा विचार करावा. मागे एकदा मराठा समाजाला तापवलं, ते सर्व मुंबईत मोठ्या संख्येने आले. आता दुसऱ्यांदा मुंबईत मोर्चा काढण्यात आला. पण वस्तुस्थिती आपण पाहणार आहोत की नाही? कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे म्हणून आपल्याला मोर्चासाठी नेलं जात आहे. याचा विचार प्रत्येक समाजाने केला पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटलांवर अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा राज ठाकरेंवर पलटवार केलाय. यात मनोज जरांगे म्हणाले की हे सगळं राजकीय डाव आहेत. काही जण राजकीय सुपाऱ्या घेतल्यासारखे बोलतात. मुळात आरक्षण ठेवलेलं असतं का? कुणीतरी गेलं आणि लगेच मिळालं असं काही असतं का? हवं तर राज ठाकरे यांनी माझ्या जागी यावं, मराठ्यांचं नेतृत्व करावं, एका दिवसात आम्हाला आरक्षण मिळवून द्यावं. आम्ही तुमच्या मागे उभे राहतो. मुळात आरक्षणाची एक मोठी प्रक्रिया असते. तुम्हाला यात काही मिळालं नाही म्हणून तुमची पोटदुखी सुरू झाली आहे. राज ठाकरे म्हणताय आरक्षण मिळालं नाही. त्यांचं खरं आहे, त्यांना पैसे मिळाले नाही. त्यांना पैसे पाहिजे होते, पद पाहिजे होतं, ते मिळालं नाही. मी दुकानच बंद केली आहे काही लोकांची, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे आणि इतर राजकीय नेत्यांवर निशाणा साधलाय. तसंच राज ठाकरेंवर सुपारी घेतल्याचा आरोप करत मनोज जरांगे म्हणाले की राज ठाकरे सतत कोणाची तरी सुपारी घेऊन बोलतात. यावेळी ते सत्ताधाऱ्यांची किंवा इतर कोणाची तरी सुपारी घेऊन बोलत आहेत, पण त्यांच्या बोलण्याने काही होणार नाही. आता सर्व मराठी एकवटले आहेत. आरक्षण घेतल्याशिवाय मराठी मागे हटणार नाहीत. राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे नेमका कसला विजय मिळाला याचा मराठा समाज अभ्यास करतोय. पण मुळात मला एक गोष्ट कळत नाही, राज ठाकरे कधीपासून असे मराठ्यांच्या विरोधात बोलू लागले? ते जाऊन आले का नाशिकला? कारण ते कधी असं बोलत नव्हते. मराठ्यांच्या बाजूने बोलत होते. त्यांच्याबद्दल आम्हाला अपेक्षा नाही. राज ठाकरे यांना मानणारा मराठ्यांमध्ये एक वर्ग आहेत, पण त्यांच्यासारखे कायद्याचे अभ्यासक, राजकीय पटलावर भाषण गाजवणारे नेते असं काहीतरी बोलतील असं मला वाटत नाही. आता तुम्ही पत्रकार सांगत आहात यावर माझा विश्वास बसत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. तर मंडळी, राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सध्या सुरू असलेल्या वार पलटवारवर आता अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यात काहींनी राज ठाकरे यांचं समर्थन केलंय तर काहींनी मनोज जरांगे पाटील यांचं समर्थन केलं आहे. तर राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यापैकी तुमचं समर्थन कोणाला ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की